सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेल्वे गेट नंबर 24 बिसूर येथे रेल्वेमधील पडून अपघात झाल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स व सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती दिली। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालयात पाठवण्यात। मृतदेह अशा ठिकाणी व अशा अवस्थेत होता की जेणेकरून तिथे रुग्णवाहिका जात नव्हती, परंतु ज्या ठिकाणी मृतदेह होता त्या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका थांबवून तेथून पुढे 2 व्हीलरवरून मृतदेह प्लास्टिक कागदातून गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आला। मृत व्यक्तीची ओळख पटली असून मृत व्यक्ती कामासाठी कोल्हापूरला जात होता। तो घरी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करत होता, परंतु प्राथमिक माहिती अशी मिळते की तो दारू पीत होता। दरवाजामध्ये बसल्यामुळे त्याचा तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं। घटनास्थळी त्याच्या कपड्यामधून दारूची बॉटल व त्याच्या खिशातून नंबरची डायरी मिळाली आहे। त्या डायरीतून संपर्क करण्यात आला की त्याच्या घरच्यांना नातेवाईकांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला येऊन ओळख पटली आहे व नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करतात। मृत व्यक्तीचं नाव खेरवैदीन मुखिया प्रजापती, वय वर्ष 25, राहणार उत्तर प्रदेश असून त्याला कोल्हापूरमध्ये काम मिळत नसल्यामुळे तो गावाकडे जात होता। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार, महेश गव्हाणे, सागर जाधव, अनिल बसरगट्टी, सदाशिव बेडेकर इत्यादी होते।